संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। भागली आमज वाहतील कडी, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। महायोग पीठे तटे भीम रथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन। चरण संतांची दुसरे चरण संतांची रंगा करू प्रथम नमन। सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उद्धारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची नमो। सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। अनंत कृपा विभूषित भगवान श्री पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय दादासाहेब, या सर्वांच्या असीम कृपेने आपल्या या नगरीमध्ये मौजे मोहनाळ या नगरीमध्ये चालत असलेला हा प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आणि या पारायण सोहळ्यातील आजची ही दुपारच्या सत्रातलीच म्हणजेच आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मुंडे यांना 49वे हे असणारं त्यांचं पुण्यस्मरण, आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच पोटी जन्माला आलेली त्यांची मुलं असणारे नामदेव महाराज, ज्ञानदेव निवृत्ती मुंडे व नाथराव निवृत्ती मुंडे, या दोन्ही भावंडाच्या आज्ञेवरून आणि गावातील सर्व भजनी मंडळ, गावातील सर्व सप्ताह कमिटी आणि या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या परिश्रमाने, सर्वांच्या अथक प्रयत्नाने चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आजची ही ज्या पुण्यतिथीला 49 वर्ष पूर्ण झाली असे असणारे ज्ञानदेव निवृत्ती मुंढे यांची असणारी ही पुण्यतिथी, आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारी ही सेवा, आणि सेवेकरता जो अभंग आहे मायबाप हो, तो श्रीमंत श्री तुकोबारायांचा अभंग असून महाराजा अभंगाच्या द्वारे
आपल्या विश्वासास पात्र असणारं ठिकाण कोणतं आहे आणि कोणावरती विश्वास ठेवला पाहिजे, आणि मी माझ्या जीवनामध्ये कोणावरती विश्वास ठेवला आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, का विश्वास ठेवला बाबा, ते माझं हित करतात, ते माझं कल्याण करू शकतात हे मला कळाल्यामुळं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आपणसुद्धा जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणावरती विश्वास ठेवला पाहिजे हे आपणाला या अभंगातून शिकण्यासारखं आहे. मायबाप हो, ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे ते असणारे ज्ञानदेव निवृत्ती मुंढे 49वं हे पुण्यस्मरण आहे. मायबाप हो, ऐका, माणसं मरतात, जन्माला येतात, पुन्हा मरतात, जन्माला येतात, पुन्हा मरतात, पण त्यांच्या जन्माचीही कोणी दखल घेत नाही आणि त्यांच्या मरणाचीही कोणी दखल घेत नाही. काही माणसं किड्यामुंगीसारखं महाराज मरतात, काही माणसं किड्यामुंगीसारखं जन्माला येतात आणि किड्यामुंगीसारखं मरतात, पण त्यांना कोणी विचारत नाही, त्यांची कोणी दखल घेत नाही. मग दखल कुणाची घेतल्या जाते मला सांगा? 49 वर्ष झाली, 49 वर्ष पुण्यतिथी होते, म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही. यावर्षी श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांच्या निर्याणाला 375 वर्ष पूर्ण झाली. त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सव अवघ्या महाराष्ट्राने नव्हे, अवघ्या भारतवर्षानं साजरा केला. 375 वर्ष पूर्ण होतात, याचा अर्थ काय महाराज? ऐका, कालचा पेपर आज कोणी वाचत नाही, कालचा पेपर आज कोणी वाचत नाही, पण 700 वर्ष झाली आजही ज्ञानेश्वरी नवीच आहे, जुनी नाही. कुणाला तरी जुनी वाटते का हो ज्ञानेश्वरी? रोज नवीन आहे, रोज नवीन आहे. कारण भगवान शंकर परमात्मा सांगतात ना, ते तर हरू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे रोज नवीन आहे महाराज, गाथा रोज नवीन आहे. तसं संत महात्मे गेले तरी समाज त्यांना विसरायला तयार नाही. 375 वर्ष झाली, 700 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबारायांना, तरी समाज विसरायला तयार नाही. याचं कारण काय असेल महाराज? तर याचं कारण एकच आहे. 49 वर्ष पुण्यतिथी होते, याचंही कारण एकच आहे. काय कारण आहे? जी माणसं समाजासाठी झटतात, समाजसेवेसाठी झटतात, समाजासाठी त्याग करतात, ती माणसं गेली तरी समाज त्यांना विसरत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले तरी त्यांची कीर्ती शिल्लक आहे महाराज. का शिल्लक आहे? कारण वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. लक्षात घ्या, यांची कीर्ती का शिल्लक आहे, यांचं नाव शिल्लक का आहे? कारण हे समाजासाठी झटले, समाजासाठी झगडले. मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांचा आपला एवढा मोठा बॅनर लागलेला आहे आपल्या गावामध्ये, का यांची आपण जयंती साजरी करतो? का शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो? का भगवान बाबाची जयंती साजरी करतो? कशामुळं करतो? कशामुळं पुण्यतिथी साजरी करतो भगवान बाबाची? का जयंती? कारण ही माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी जगले नाही महाराज, स्वतःच्या कुटुंबासाठी नाही, स्वतःच्या मुलाबाळासाठी नाही. वेळेप्रसंगी ही जी क्रांतिकारक, समाज थोर, समाजसेवक, संत महात्मे होऊन गेले,
यांनी आपल्या संसारावर पाणी टाकलं, नवे नवे आपला संसार जाळला आणि जगाचा संसार सुखाचा केला। जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे, संसारा आगी आपुलेनी हाते, लावूनी मागुते पाहू नये। वेळे प्रसंगी आपल्या संसाराचा विचार केला नाही, पण कुणाचा विचार केला? समाजाचा विचार केला। समाज कसा सुखी होईल याच्यासाठी अहोरात्र मेहनत केले, कष्ट केले। पण लक्षात घ्या, म्हणून देह कष्ट वेदे परोपकारे, देह कष्ट वेदे परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वेदे परोपकारे, देह कष्ट वेदे परोपकारे। आज माझं भाग्य चांगलं आहे की श्री हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज पांचाळ टाकळगावकर महाराजांची आमची भेट फक्त मोबाईलवर होते, पण आज साक्षात भेट झाली आणि महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं की बाबा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। दुसऱ्यासाठी देह कष्ट होणारी माणसं नाहीत महाराज ह्या काळात। स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट होतील, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या घरासाठी कोणी झटल, पण समाजासाठी कोणी झटत नाही। आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे असं सांगतात त्यांनी दुष्काळामध्ये लोकांना पाणी पाजलं। लक्षात घ्या, या मंडपात सहजासहजी कोणाची फोटो लावू देत नाहीत बरं का। हां, तुम्ही गैरसमज काढून टाका। मी अलीकडे माफी मागतो महाराज, अलीकडे कोणाची फोटो टाकायला लागले सप्त्यावरच्या पॉम्पलेटवर, टाकू नये, कोणाचीच फोटो टाकायची नाही। ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचीच फोटो टाकायची, बरोबर आहे का काका? चुकलं माझं? ज्याच्या गळ्यात माळ होती आणि जो माळकरी आहे, जो वारकरी आहे त्याचीच फोटो टाकायची आणि त्याच्याच फोटोची पूजा करायची। आयऱ्या गैऱ्याची कुणाची पूजा करायची नाही, कारण वारकरी संप्रदाय कोणाचीच पूजा करायला मान्यता देत नाही। लक्षात घ्या बरं का। म्हणून या सप्ताहामध्ये पुण्यतिथी साजरी होते, 49 वर्ष झाली। हे सामान्य गोष्ट नाही महाराज, काहीतरी गावासाठी कष्ट घेतले, काहीतरी सप्ताहासाठी झटले, म्हणून पुण्यतिथी होते। नाहीतर उद्या एखादा येईल, मी मेल्यावर माझी बी पुण्यतिथी साजरी करा असा म्हणून येईल, मग त्याची पुण्यतिथी साजरी करावं का इथं? हां, मी का म्हणतो, तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा। सप्ताह म्हणजे खेळ नव्हे, सप्ताह म्हणजे तमाशा नव्हे, पैसे दिले की कोणाचंही नाव घ्यायला। बरोबर आहे का महाराज? बरोबर आहे का? तमाशात बाई काय करते, एखाद्याला तिला 100 रुपये नेऊन दिलो की तिला म्हणते आपलं नाव घेते आणि आपल्या नावानं ती उड्या मारते। तसं या ठिकाणी कोणाची पुण्यतिथी करा, कोणाचंही सण साजरा करा, कोणाचंही नाव घ्या, हा अधिकार दिला नाही संतांनी। मग कुणाची? ज्यांनी समाजासाठी झटले, ज्यांनी समाजासाठी काही कार्य केलं, ज्यांच्या, बघा शब्द कसा आहे, पुण्य तिथी शब्द कसा आहे, ज्यांनी जन्मभर पुण्य केलं आणि ज्यांनी तिथीला पुण्य केलं, ज्या तिथीला देह सोडला ती तिथी सुद्धा ज्यांच्यामुळं पवित्र झाली, अशी पुण्यतिथी असते। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नाव, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नाव। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, फायदा काय महाराज? फायदा एवढाच आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जन माणसाची पुण्यतिथी केली
सज्जन माणसाचं नाव घेतलं तर आपणाला पुण्य लाभतंय. चला विषय आपणाला लांबवायचा नाही. लक्षात घ्या, अनेक माणसं जन्माला आली, अनेक माणसं मेली, पण आपण त्यांची नावंसुद्धा आठवणीत ठेवली नाही. मला सांगा, तुमचं नाव काय माय बाळ? तुमचं हां गणेश. वडिलाचं नाव व्यंकट डुमणे का मुंडे. गणेश व्यंकट मुंडे. आजोबाचं नाव काय? कोंडीबा. त्यांच्या वडिलाचं नाव काय? व्यंकटराव. त्यांच्या वडिलाचं नाव आता माहीत नाही. कुणाला विचारा, मला विचारा, तुम्हाला विचारा, कुणाला विचारा. आपण 3 पिढ्यापर्यंत मागं जातो. 4थ्या 5व्या 6व्या पिढीची आपणाला नावं माहीत नाहीत. का माहीत नाहीत? कारण लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या वंशजाची आपणाला यादीच माहीत आहे. मूळ कोण आहेत? विश्वंभर बाबा. त्यांच्या पोटी 2 मुलं जन्माला आली, हरी आणि मुकुंद. त्यांच्या पोटी विठोजी, विठोजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचे भोलोबा, भोलोबाचे तुकोबा. आपण एवढं सांगू शकतो, पण आपल्या घराण्यातल्या माणसाची नावं आपणाला माहीत नाहीत. का बाबा? कारण आपल्या घराण्यातली माणसं, तुमच्या घराण्यातली, माझ्या घराण्यातली सगळी माणसं जगली, पण स्वतःच्या संसारासाठी जगली, समाजासाठी जगली नाहीत. म्हणून आपण यांना विसरून जातो. लगेच विसरून जातो का नाही? आपण यांना विसरून गेलो. का विसरलो? कारण जे स्वतःसाठी जगतात त्यांना समाज विसरतो, आणि जे जगासाठी जगतात ते गेले तरी त्यांना समाज विसरत नाही. म्हणून आज्या गेला पंजा गेला मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत होई पैसा दाना, देखत देखत ना तू बंधू होई पैसा दाना. बाप मसना गेला, देखत देखत ना तू बंधू होई पैसा दाना रे. उठा उठा दादा माझी भया रे मोठे, भया रे मोठे. आज्या गेला पंजा आज्या गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. किती आले आपल्या घरात माणसं, किती गेले, कोणी त्याला विसरून गेलो. महाराज आपण विसरून गेलो. त्याचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नाही. बऱ्याच लेकरायला आपला बाप कधी मेला हे सुद्धा माहीत राहीना, तिथी माहीत राहीना, तारीख माहीत राहीना. आम्हाला फोन करतात, महाराज गेल्या वर्षी पुण्यतिथी कधी केली तो आपण साजरी, यंदाही भजन ठेवा म्हणला लाव बापाच्या पुण्यतिथीला, पण ती तारीखच माहीत नाही बघा महाराज. म्हणजे आम्हाला फोन लावून विचारतात, मग आम्हाला रोजनिशी बघावं लागतंय, मग त्याला सांगावं लागते, अहो हे तारीख होती, हे तिथी होती. म्हणजे एवढ्या लवकर माणसं विसरून जातात. म्हणून लक्षात घ्या, मी काय एवढं सगळं सांगितलं की समाज संतांना का विसरत नाही? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जोग महाराज, दादासाहेब, भगवान बाबा यांना समाज का विसरत नाही? कारण हे जगासाठी काम केले महाराज, स्वतःसाठी नाही. म्हणून आज पुण्यतिथीच्या निमित्ताने ही सेवा आहे. मायबाप हो, या जगामध्ये विश्वास जर ठेवायचा असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. काय या जगामध्ये संत महात्मे येतात ना, संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी येतात. आणि या जगात जर आपलं हित जर कोणी करत असेल, आपलं हित, तर फक्त संतच करू शकतात. लक्ष देऊ नये का? एक संत करू शकतात आणि एक आपले मायबाप. पण मायबाप सहजासहजी इहलोकातलं तुम्हाला हित करू शकतात, इहलोकातलं हिताबद्दल माहिती सांगू शकतात, पण परलोकातल्या हिताबद्दल माहिती सांगणारे माय बाप जन्म देती, माय बाप जन्म देती, माय बाप सांभाळी, माय बाप सांभाळी. संत चुकविती जन्मावंती, संत चुकविती जन्मावंती, माय बाप जन्म देती, माय बाप
हा माय बागे जन्म देती. मायबाप तुम्हाला आम्हाला संसार कसा करावा, संसार कसा केला पाहिजे हे शिकवतात. पण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकवण्याचं ज्ञान फक्त संतच देऊ शकतात. बाकी या जगात कोणी देऊ शकत नाही. एखादी क्वचित माता असू शकते उपदेश मदालसा, एखादी मदालसीसारखी एखादी आई असू शकते, नसू शकते असं नाही. एखादी आई की बाबा लेकराला चांगलं ज्ञान देऊ शकते. पण सहजासहजी मायबाप स्वतः संसारच शिकवतात, संसारच सांगतात. पण लक्षात घ्या, आपलं हित हे कुणाला कळतंय तर आपल्या संतांना कळतंय, संत महात्म्यांना कळतंय. म्हणून शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. या जगामध्ये संत महात्मे आले कशासाठी महाराज? हिताहित. हिताहित म्हणजे काय? हित कशामध्ये आहे आणि अहित कशामध्ये आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका, डोळे झाकून विश्वास ठेवायचा. डोळे झाकून कुणावर? फक्त संतांवर. हां, पण झालं काय, अलीकडची जी पिढी आहे ना, अलीकडची पिढी बाकीच्या सगळ्यावर विश्वास ठेवतात पण संतांवर विश्वास ठेवत नाहीत. मग यांना क्रिकेट प्लेअरवर विश्वास आहे, यांना टी व्हीत नाचणाऱ्या नट्यावर विश्वास आहे, नटावर विश्वास आहे, पांढऱ्या पेशातल्या राजकारण्यावर विश्वास आहे, पण संतांच्या शब्दावर विश्वास नाही. मग अलीकडची पिढी, अरे बापरे पुढं बांधलेला आहे हो, सावकाश. विठ्ठल विठ्ठल बघा, अलीकडची पिढी वाम मार्गाला का चालली, व्यसनाधीन का बनायला लागली, यांचं जीवन उद्ध्वस्त का व्हायला लागलं? याचं कारण एकच आहे महाराज, यांचा संतांच्या शब्दावर विश्वास नाही. कारण संत महात्मे या जगात आले कशासाठी हे त्यांना कळालंच नाही. आपण काय केलं, संतांना जातीच्या कक्षात बसवून टाकलं. अलीकडे पोरं म्हणतात हे संत आमच्या जातीचे, हे संत आमच्या जातीचे, बाबासाहेब आमच्या जातीचे, शिवाजी महाराज आमच्या जातीचे, भगवान बाबा आमच्या जातीचे, अण्णाभाऊ साठे आमच्या जातीचे, माळी म्हणतात सावता महाराज आमच्या जातीचे. एवढ्या पुरतंच त्यांना मर्यादित ठेवलं. पण ते जे संत महात्मे क्रांतिकारक महापुरुष जे आले ना, हे जातीसाठी नाही आले, हे समाजासाठी आले. बघा, यांनी जे कार्य केलं ना महाराज, एका जातीपुरतं कार्य केलं नाही, यांनी बहुजन समाजाचा उद्धार कसा होईल याच्यासाठी कार्य केलं. बघा, म्हणून अलीकडची पिढी बाकीच्या सगळ्या ठिकाणी विश्वास ठेवते पण संतांच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही. आणि जर तुम्ही संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला ना, तर तुमचं हित, तुमचं कल्याण फक्त संतच सांगू शकतात, बाकी कोणी सांगू शकत नाही. लक्षात घ्या, जर ज्ञानोबारायच्या अगोदरचा काळ आठवला किंवा ज्ञानोबारायचा काळ आठवला तर बहुजन समाजाला ज्ञान घ्यायचा सुद्धा अधिकार नव्हता. तुम्ही जर परंपरा बघितली, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, एक गुरु एक शिष्य, ही परंपरा होती. एकानं सांगायचं, एकानं ऐकायचं. दुसऱ्यानं चोरून जरी ऐकलं तर ऐकायला जमत नव्हतं. मग हे कुठपर्यंत आलं? गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीनाथापर्यंत आलं. आणि तेच ज्ञान निवृत्तीनाथानं ज्ञानोबारायांना दिलं. मग ज्ञानोबारायांनी विचार केला महाराज, हे जर ज्ञान आपण एवढं मर्यादित ठेवलं तर समाज कसा जोडेल? बरं काय महाराज, वेदानं सुद्धा पाठी लावून टाकली दारावर. थोडा आवाज. वेदा एवढा संपन्न कोणी नाही म्हणतात ज्ञानोबाराय. वेद संपन्न होय ठाई, बस परिकृपनु ऐसा अनु नाही, जो कान्ही लागला तीही वर्णाच्याची. काय झालं? वेदानं डायरेक्ट पाठीच लावून टाकली आपल्या दारावर. माझ्याकडं फक्त 3 वर्णानं यायचं. कोणी कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. शूद्राला अधिकार दिला नाही आणि स्त्रीला अधिकार वेदानं दिला नाही. आता माफी मागतो, हे सांगायला बी अवघड आहे कीर्तनामध्ये. पण ते अलीकडं कसं झालं आता सगळं वातावरण, जेवढा महाराज भमकास, जेवढा महाराज मोठ्या गाडीत येईल, जेवढा महाराज मेकअप करून येईल, जेवढा महाराज नटून येईल, तेवढा महाराज मोठा. अलीकडे महिला मंडळसुद्धा कीर्तनाचा स्तर एवढ्या खाली आणायला लागलेत, ते सांगूच नाही कीर्तनामध्ये. अलीकडे एवढा स्तर खाली आला, अतिस्तर खाली यायला लागला. कीर्तन करत असतील ते त्यांचं वैयक्तिक असेल, पण कमीत कमी कीर्तनाच्या मर्यादा, कीर्तनाच्या परंपरा ह्या सांभाळल्या पाहिजे. पानचट बोलणं, विनोद करणं, खालच्या थराला येऊन बोलणं, ही कीर्तनाची जागा नाही हो मायबाप.
जोग महाराज, धुंडा महाराज, दांडेकर मामा, पंकट स्वामी, भगवान बाबा, नथुसिंग बाबा, आपल्या ह्या मारताळकर मामा आमच्या भागात होऊन गेले. यांनी ज्या परंपरा जपल्या, मोतीराम महाराज यांच्या परंपरा आपण आज कुठंतरी मोडकळीस आणायला लागलो आहे. लक्ष देऊन ऐका. या जगतामध्ये संत महात्मे ज्ञानोबारायांनी विचार केला की बाबा आपण जर एवढं संकोचित झालो तर समाजाचा उद्धार कसा होईल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मग शूद्राचा विचार कोण करेल, स्त्रीचा विचार कोण करेल, स्त्रियांचा उद्धार कसा होईल. मग त्या काळात ज्ञानोबारायांनी थोडंसं बाजूला गेले आणि वेदाला थोडंसं बाजूला ठेवले. बाबा आपण जर एवढं संकोचित झालो तर समाजाचा उद्धार होणार नाही. म्हणून काय केलं महाराज, काय केलं. या रे लहान थोर, या रे लहान थोर, हे याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे लगे चिंता को नारे. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार लगे चिंता को नारे. यारे यारे लहान थोर, याती भलत्या यारे यारे लहान थोर. तुकोबारायचे शब्द आहे का. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करोनी वेश्याही, सगळ्यांना अधिकार दिला महाराज. सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार सगळ्यांना देऊन टाकला. पण ऐका आता, जर ज्ञानोबाराय त्या काळात जर संकोचित झाले असते तर आज इथं या मंडपात महिला मंडळ आले नसते कीर्तन ऐकायला. आज या मंडपात ज्ञानेश्वरी पारायणाला महिला मंडळ बसले नसते. आज महिला मंडळ पूजा करू शकले नसते घरी. हे सगळी बंधनं होती, पण ही सगळी बंधनं आमच्या संतांनी तोडून टाकली. सकळाची येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरिचरणा में. सकळाची येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरिचरणा में. सकळाची येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरिनाम में. सकळाची येते आहे अधिकार, कलियुग उद्धार हरिनाम में. कलियुग उद्धार हरिचरणा में. कलियुग उद्धार हरिनाम में. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, ऐसा सुख सोळा करी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, ऐसा सुख सोळा करी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, सुख सोळा स्वर्गी नाही. सकळाची येथे आहे अधिकार. बरं, हे आपल्याला उगाच सामान्य वाटायला लागले बोलणं, पण ज्ञानोबारायला सगळ्याला अधिकार देताना किती त्रास झाला असेल. हा, ज्ञानोबारायला घर सोडून राहावं लागलं, आळंदीतून बाहेर झोपडी घालून राहावं लागली, गावात मधुकरी मागू दिली नाही, गावात भिक्षेला गेलं तर लोक लाथा बुक्या घालायच्या, इंद्रायणीतला गाळ आणून टाकायचे मधुकरीमध्ये. एवढा सगळा त्रास सहन करावा लागला. तुकाराम महाराजांना मार खावा लागला. बघा तुम्ही, हे सामान्य गोष्ट नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ना महाराज, आपण त्यांचे विचार मानत नाही. आपण नुसते बॅनर, जयंती हे सगळं करतो, पण त्यांचे विचार जे आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. मी काल परवा एक स्टेटस ठेवलं होतं
की महापुरुषाच्या जयंतीला दारू पिऊन जयंती साजरी करणं हा सगळ्यात मोठा महापाप आहे. महापुरुषांना हे आवडणार नाही. त्यांचे विचार तुम्ही डोक्यात घाला, डोक्यात त्यांचे विचार फार महान आहेत. काय म्हणणं होतं बाबासाहेबांचं? बाबा, बहुजन समाज ज्ञानी झाला पाहिजे, समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या घरात शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे, हे त्यांचे विचार होते. मला काय म्हणायचं आहे की ज्ञानोबारायांची जी क्रांती आहे ना महाराज, ती क्रांती फार मोठी आहे. ज्ञानोबाराय त्या काळात हरिजन समाजाची असणारी चोखोबार आहे. हरिजन समाजाची ज्या चोखोबारायांना पंढरपुरात दर्शनाला गेल्यावर बडवे लाताबुक्या घालायचे. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिते ऐसा काहीतरी अपराध, विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला, शिव्या देती महारामनती देव बाटविला, शिव्या देती महारामनती देव बाटविला, धाव घाली विठू आता चालू नको मंद. एवढा त्रास होता कुणाला? चोखोबारायला. पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाला जायचा अधिकार चोखोबारायला नव्हता. दर्शनाला गेले की लाथा बुक्या घालायची बडवे. हे धर, हरिजन आहेस तू, येऊ नको आतमध्ये, तुझ्यामुळं देव बाटतो, असं बोलायचे. पण ऐका, ज्या काळात बडव्यांनी दूर लोटलं त्या काळात माझे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई चोखोबारायच्या घरी गेले. ऐका बरं का, मंगळवेड्याला चोखोबारायच्या घरी गेले आणि घरी जाऊन चोखोबारायच्या घरी जेवण केले. स्वर्गातलं अमृत विटलं होतं आणि स्वर्गातलं अमृत विटलेलं शुद्ध केलं. कुणी केलं? माझ्या ज्ञानोबारायने. चोखोबारायच्या घरी जेवण केलं, मांडीला मांडी लावून. आता मला सांगा, ज्ञानोबाराय कोण आहेत? आता जातीवाचक जर बोलायचं ठरलं तर ज्ञानोबाराय ब्राह्मण आहेत. त्या काळात जर ज्ञानोबाराय म्हणले असते, मी चोखोबाला शिवणार नाही, चोखोबाला स्पर्श करणार नाही, त्याच्या घरात जाणार नाही, असं जर म्हणले असते तर आज ज्ञानोबारायचं कोणी नाव घेतलं असतं का? हो, नाही घेतलं असतं. पण त्या काळात माझ्या ज्ञानोबारायांना सांगितलं, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. लक्षात घ्या, असे संत महात्मे, अशी क्रांती केली. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा, अशा संतांवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे जे आपलं हित करू शकतात. म्हणून या जगतामध्ये जर विश्वासास कोण पात्र असतील तर महाराज अभंगाच्या पहिल्या Bye.
आपणाला संकल्पित वेळेत कीर्तन संपवायचं आहे. आपणाला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेपर्यंतच आपणाला कीर्तन करण्याचा असा दंडक आहे. त्यामुळे वेळेत आपणाला कीर्तन संपवावं लागेल. महाराज सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास. महाराज सांगतात, माझा जो विश्वास आहे ना तो संतांवर बसला. बघा, आताच्या काळामध्ये विश्वास ठेवायला पात्र माणसं उरणार चालली. महाराज बघा, विश्वासाला पात्र माणसं राहिली नाही. किती माणसं विश्वासी होती हो पहिल्याची, किती विश्वासी. बघा, आजकाल सोबत असणारा, आपल्या ताटत खाणारा माणूस, आपल्यासोबत राहणारा माणूस कधी दगा करेल भरोसा राहिला नाही. याला कारण एकच आहे, फक्त पैसा. बघा तुम्ही, फक्त पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी मावळे भेटले शिवाजी महाराजांना, ती मावळे किती इमानदार होते हो. इमानदार होते म्हणून तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आता कितीतरी पुढाऱ्यांना गंडवतात कोण, त्यांच्या सोबत राहणारी माणसं. ते म्हणतात आम्ही पडलोच नसतो हो विधानसभेला, आमचीच माणसं फुटली हो, आमचीच माणसं धोका दिली म्हणतात का नाही. असं का होतंय? फक्त पैसा, पद, प्रतिष्ठा आणि पैसा. महाराज शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवर गेले. महाराजांना अडचणीचं काम होतं, महाराजांना जाणं जरुरी होतं. महाराज गेले. जाताना हिरोजी इंदलकरांना सांगितलं, रायगडाचं काम चालू आहे, तुम्ही बघा, देखरेख करा. किती माणसं इमानदार होती आहे का, किती निष्ठावान माणसं होती. महाराज गेले. महाराजांना 4 महिने येताच आलं नाही. महाराज तिकडं अडकून पडले. आता काय करणार? हिरोजी इंदलकर रायगडाचं बांधकाम करत होता, पण बांधकाम करत असताना होऊन पैसे कमी पडले. आता काय करणार? बांधकाम तर रुकवता येईना चाललं, करावं काय? स्वतःचं घर, स्वतःची शेती विकली महाराज. स्वतःचं घर, स्वतःची शेती विकली आणि रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. महाराज आले कर्नाटकच्या स्वारीवरून. महाराज आले रायगडावरती. महाराजांनी बांधकाम बघितलं चौकडं फिरून. वा, सुंदर बांधकाम झालं. हिरोजी कुठे आहेत? बोलवा हिरोजींना. एकानं सांगितलं, महाराज हे बांधकाम पूर्ण होत असताना पैसे कमी पडले, होऊन कमी पडले, त्यामुळं हिरोजीनं आपलं स्वतःचं राहतं घर आणि स्वतःची शेती विकली. आणि हिरोजी रायगडाच्या पायथ्याला झोपडी घालून राहायला लागलाय. एक कुडाची झोपडी आहे, लेकरं बाळं घेऊन तिथं राहतोय. महाराजांना एवढं वाईट वाटलं, बापरे, डोळ्यात पाणी आलं. महाराज, अरे स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या राजधानीसाठी स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करत नाही, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत नाही. बोलवा हिरोजींना. हिरोजींना बोलवलं. हिरोजी, एवढा मोठा त्याग केलात, एवढा मोठा. महाराज, तुम्ही जर म्हणत असाल तर या स्वराज्यासाठी माझा प्राण द्यायला सुद्धा मी मागं पुढं पाहणार नाही. महाराजांना फार वाईट वाटलं. महाराजांनी गळा भेट घेतली आणि डोळ्यावाटी आशेवच्या धारा लागल्या आणि महाराजांनी सांगितलं, अरे अशी मावळी भेटली म्हणून तर हिंदवी स्वराज्य स्थापन व्हायला लागले. ऐका, महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. हिरोजीनं काय मागावं? हिरोजी म्हणला, महाराज मला काहीच नको, मला काहीच नको, फक्त रायगडाच्या या किल्ल्यावरती एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पायरीवरती एक दगड आहे, त्या दगडावर तेवढं माझं नाव लिहा, फक्त तेवढं नाव लिहा. कशासाठी? हिरोजी म्हणतो, सेवेचे ठाई सदा तत्पर हिरोजी इंदलकर. बस एवढंच नाव लिहा. महाराजांनी विचारलं, एवढं नाव कशासाठी? हिरोजी म्हणतो, महाराज जेव्हाही तुम्ही या मंदिराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकावर पडत. कोणी मावळा येईल, कोणी महाराष्ट्रातून देशातून कोणी लोक मंदिर पाहायला येतील, रायगड पाहायला येतील, तेव्हा त्याच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकावर अभिषेक करेल. एवढंच मागितलं, बाकी काही मागितलं नाही. एवढे विश्वासी माणसं होते, एवढे अविश्वासी माणसं नव्हते. म्हणजे स्वतःचं घर विकणारी, स्वतःचं शेत विकणारी स्वराज्यासाठी. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं महाराज. आताच्या सारखं नाही 50 खोके एकदम ओके. आताचं सोडून द्या, पक्ष नाही दिलं तिकीट, पद नाही दिलं, प्रतिष्ठा नाही दिली की लगे दुसरा पक्ष. महाराज सध्या ते चालू आहे ना महाराष्ट्रात. लक्षात घ्या, मी का म्हणतो विश्वास. म्हणून या जगात विश्वासास कोण पात्र आहेत तर फक्त महाराज सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास. बस माझा विश्वास फक्त संतांच्या पायावर आहे.
सगळं जग चालतं ना महाराज हे विश्वासावरच चालतं आहे. पण अलीकडे माणसं विश्वासू राहिली नाहीत. बघा तुम्ही कसं बोलतात माणसं, पाटील मुलीचं लग्न आहे, फार अडचण आहे, लई ना एक 10,000 रुपयाची मदत करा, एका वर्षात तुम्हाला देऊन टाकतो. एवढं गरीब होऊन एवढं दीनवान या नजरेनं बोलतो, त्यालाही दया येते, विश्वास ठेवतो, 10,000 रुपये देतो. 1 वर्ष होतात, 2 वर्ष होतात, 3 वर्ष होतात, 4 वर्ष होतात, पैसे द्यायचं काही नावच घेत नाही. उलट 4थ्या वर्षी जेव्हा हे तगादा लावतात तेव्हा म्हणतो का तुमचे का लाख रुपये देणार काय, देतो की याच घालून देतो, असं उर्मटासारखं बोलतात. तर मला सांगा, असं बोलतात काही माणसं तर पैसेच न देता मरून जातात आणि काही माणसं देतच नाहीत. गुरुवर्य राऊत महाराजांचं वाक्य आहे. आम्हाला आळंदीत असताना त्यांनी सांगितलं, तुम्हाला खरं सांगू का, या सप्ताहामध्ये भंडारा आहे ना महाप्रसाद रोज, इथलं अन्न फुकट कधीच खायचं नाही महाराज. पांचाळ महाराज राऊत महाराज म्हणले, या सप्ताहामध्ये कमीत कमी झाडून तरी मारावं, कमीत कमी सतरंजी तरी उचलावं, काहीतरी काम करावं, तरच इथलं अन्न खावावं. राऊत महाराज आम्हाला म्हणायचे, मधुकरीचं अन्न मागून आणलेली मधुकरी खाऊन जर फुकट आळंदीमध्ये झोपा काढत असाल, ज्ञानेश्वरी वाचत नसाल, गाथा वाचत नसाल, गीतेचं पारायण करत नसाल, आळंदीची प्रदक्षिणा करत नसाल, ज्ञानोबारायचं दर्शन घेत नसाल, तर ज्यांच्या घरून मधुकरी मागून आणली ना त्यांच्या घरी डुकरं होऊन पुढच्या जन्मात फेडावं लागल, नाही तर बैल व्हावं लागतील म्हणत होते ते. बैल ज्या गावची मधुकरी आणली ना त्या गावात डुकरं होऊन त्या गावचं ऋण फेडावं लागल, असं राऊत महाराजांचं वाक्य आहे. याचा अर्थ काय, कुठलंच अन्न सेवा न करता फुकट खायचं नाही. आता अलीकडे काय झालं महाराज, कर्मचारी लोकांना वाटतंय कामच राहू नये, पगार मात्र बघा तुम्ही, काम नको. हे माणसं धर्म शब्दाचा अर्थ काय लावले माहीत आहे का, कपाळाला गंध लावणं महाराज, हातात काहीतरी भगवं वगैरे बांधणं, भगवे कपडे घालणं, कपाळ भरून कुंकू लावणं, गळ्यात माळा घालणं रुद्राक्षाच्या, ह्याला धर्म म्हणतात माणसं. ह्याला धर्म एवढा संकुचित धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ आहे आपल्या वाट्याचं आलेलं कर्म, स्वधर्म प्रामाणिकपणानं करणं, हा माणसाचा धर्म आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. विवेक दर्पण ऐना दाऊ, विवेक दर्पण ऐना दाऊ, विवेक दर्पण ऐना दाऊ, विवेक दर्पण ऐना दाऊ. अहंकाराची शेंडी पिळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नके काढू, काम क्रोध नके काढू. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. संतांनी काय केलं महाराज, आपल्या यातीनुसार आपल्या जातीनुसार जे कर्म आलं ते प्रामाणिकपणानं केलं. आमची माळीयाची जात हे कर्म आहे, म्हणून कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हां, कर्मच त्यांचा धर्म झाला. अलीकडे काय झालं महाराज, लोकाला वाटतंय धर्म धर्म म्हणजे ह्यानं माळ घातला, ह्यानं गळ्यात भगवं कपडा घातला, अंगावर कपाळाला गंध लावला म्हणजे ह्यानं धर्माचं पालन करतंय. हे धर्माचं पालन एक संकुचित झाला महाराज धर्म. मग धर्माचं पालन म्हणजे आपल्या वाट्याचं जे कर्म आहे ते प्रामाणिकपणानं करणं. मग आपण डॉक्टर असाल, आपण इंजिनियर असाल, आपण वकील असाल, आपण शाळेतले शिक्षक असाल, कोणतंही क्षेत्र असू द्या, त्याच्यात आपण प्रामाणिकपणानं काम करणं हाच आपला धर्म. विठ्ठल 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 म्हणून आपल्या वाट्याचं जे कर्म असेल ते प्रामाणिकपणानं माणसानं केलंच पाहिजे, हाच आपला धर्म आहे. म्हणून या सप्ताहामध्ये कुठलीही सेवा करा, सेवा केल्यानंतरच आपणाला प्रसाद खाण्याचा अधिकार आहे, नाहीतर ते खालेला प्रसाद सेवा न करता खाल्ला तर महाराज ते फेडावं लागेल. म्हणून ऐकबाप हो, लक्ष देऊन ऐका, संतांच्या शब्दावर विश्वास का ठेवायचा, कारण संत हे विश्वासास पात्र आहेत. संत आपणाला खरं सांगतात, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा,
म्हणून एखाद्याचे पैसे आपण आणले ना उसने, ते जर आपण परत नाही केलो, ऐका, परत नाही केलो, त्याला बुडवलो, तर माणसं म्हणतात मी त्याला बुडवलो. आता बुडवलास, पण ते फेडायसाठी पुन्हा जन्म घ्यावं लागते. ऋण वैर हत्या हे तो न सुटे मेदिता. मला सांगा, शुकाचार्यानं महाभारतामध्ये पांडवाच्या यज्ञामध्ये काय खाल्लं होतं? किती अन्न खाल्लं होतं? एक शीत पोपट होऊन खाल्लं होतं. फेडावं लागलं का नाही? हे लक्षात घ्या. कोणाच्याही घरचं तुम्ही अन्न खावा, फेडावं लागतंय. आणि कोणाचंही ऋण शिल्लक ठेवू नका. मरण्याच्या अगोदर ज्याचे पैसे देणं आहो त्याचे पैसे देऊन टाका. पैसे देऊन टाका. आज तुम्ही मुंगीला मारला, लक्ष देऊन ऐका, आज तुम्ही मुंगीला मारला, मुंगी आज तिच्या अंगात ताकद नाही, आज ती कमजोर आहे, पण तीच मुंगी पुढच्या जन्मात तुमची वैरी होणार आणि तुम्हाला मारणार. माणसं म्हणतात महाराज त्याचा दोषच नव्हता हो, उगर रस्त्यानं चालला होता आपलं साईड धरून, मागून ट्रक आला आणि त्याला ठोकला, निघून गेला. तो उगा आला नाही, त्याला पाठवलं. कुणी पाठवलं? प्रारब्धानं. आता ऐका, उदाहरण सांगतो एका मिनिटात. काय झालं, परवा दोन महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये, आमच्या घराच्या शेजारी आमची एक भावकीमधली बाई आहे, काकू समजा आमची. ते दुष्काळ निधी येणार आहे म्हणून ती बाई, नवरा घरामध्ये पडला, कंबर गेली, तो बाजामध्ये झोपून आहे, खाटावरती झोपून आहे. लेकरू देगलूरला राहते, मुलगा सून, एकच मुलगा सोन्या चांदीच्या दुकानात नोकर आहे, तो देगलूर राहतो. मग ही बाई काय केली, आधार कार्ड नवऱ्याचं, 7-12 होल्डिंग ते ग्रामपंचायतला टाकली झेरॉक्स आणि घराकडं आली. आता घराकडं येऊन ती बाई विचार केली, शेतामध्ये हरभरा आहे, उगं जाऊन चक्कर मारून यावं, शेताला जाऊन बघून यावं, रोडच्या कडेला शेत आहे. ऐका बरं का, ती बाई ते काहीतरी दस्ती, रुमाल, कुंची वगैरे घेतली आणि निघाली, आपलं रोडच्या कडेनं निघाली. आता अशी रोडनं चालली, आता इकडं तिचं शेतच आहे, लगेच शेतच आहे, आता शेतातच पाऊल पडणार रोडच्या खाली. ती अशी वळणार, इकडून एक गाडी आली, 2 व्हीलर होंडा शाईन, फार वेगामध्ये आली. ऐका बरं का, आणि जो गाडी चालवणारा होता तो आमच्याच गावचा, आमचाच पाहुणा, आम्ही बोडके, तेही उराळे. ऐका बरं का, आणि तो मुलगा आला पुण्यातून. नेमका तो मुलगा सकाळी पुण्यातून आला, मुखेडला ट्रॅव्हल्स उतरला, बहिणीच्या घरची गाडी घेतला आणि जाहूरमध्ये भेटायला आला. आता ऐका बरं का, त्याला पुण्याहून पाठवलंय. कशासाठी पाठवलंय मी सांगतो, ऐका. आता ही बाई शेतात असं वळणार, तेवढ्यात ती गाडी आली, दोन्ही टंगड्यामध्ये बाईच्या घुसली. त्या बाईला असं फरफटत नेलं, त्या बाईचं पाय त्या ह्याच्यामध्ये अडकलं, तुकडाच पडला महाराज. आत्तापर्यंत डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही एवढे ॲक्सिडेंट बघितले, पायाचा तुकडा कधी पडला नाही. बारीक हाडाची बाई होती, तुकडा उडून असा झुडपामध्ये पडला, एवढं पाय तुटलं, एवढं झुडपात पडलं. बाईचा मार लागला जोरात रोडला, बाई पडली. शेतकरी जवळच होते, तिथं आमचं गाव तिथून जवळच आहे, 1/2 किलोमीटरवर घटना घडली. गावातली लोक आली, बाईला उचललं, दवाखान्याला नेईपर्यंत बाई गेली. आता मला सांगा, लक्ष देऊ नाही का, दोष बाईचा आहे का दोष पोराचा आहे? सांगा आता. कोणाचाही दोष नाही. बाई शेतात वळणार, तेवढ्यात गाडी आली, आणि पोरगा कुठून आलाय तिचा जीव काढायला? पुण्यातून आलाय, पुण्यातून. त्याला कोणी पाठवलंय? जर एक 5 मिनिटं जर पोरगा थांबला असता, किंवा तीच बाई 5 मिनिटं जर घरी गमली असती नवऱ्यासोबत, किंवा घरी बसली असती, तर तिचा प्राण वाचला. ती तिथं का गेली? तिला घरून बोलवलंय आणि याला पुण्यातून बोलवलंय. कशाला? आपल्या हातात काहीच नाही. ज्याचं जिथं लिहिलंय आणि ज्याच्या हातून लिहिलंय त्याच्या हातून मरण होणार. म्हणजे भोगतो ना घाड संचितावा कोणी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. भोगतो ना घाड संचितावा कोणी, भोगतो ना घाड संचितावा कोणी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. म्हणून बरीच माणसं, मी हे उदाहरण का दिलो, विश्वास ठेवणार. आता दुसऱ्या दिवशी त्या मुलाला मी जेव्हा भेटायला गेलो, कोण्या
ज्या बाईचा मुलगा जी बाई मेली तो मुलगा रडायला लागला जोरजोरात. महाराज म्हणला ह्यानं माझ्या मायचा खून केला, ह्यानं माझ्या मायला मारलं, ह्याचा बदला घेतो, ह्याला दाखवतो. मी त्याला समजावून सांगितलं बाबा भोगतो न घडे संचिता वाचणे. प्रारब्ध आहे बाबा तुझ्या आईचं मरण त्याच्या हाती लिहिलेलं आहे. बरं त्याचा दोष आहे का? तो पुण्यावरून आलाय, त्याला माहीत असलं तर तो पुण्यावरून आला असता का? बाबा पुण्यावरून मी जाऊरला जाण्यापेक्षा मी गावातच मुखेडमध्येच थांबतो, कारण रस्त्यामध्ये माझ्या हातचं बाई मरणार आहे हे जर त्याला माहीत असतं तर तो आला असता का? हे कोणी लिहिले? हे प्रारब्धानं का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले काही. म्हणून हे जे शब्द आहेत ना हे नुसते शब्द नाहीत, याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. या शब्दावर संतांच्या प्रत्येक शब्दावर. आता अलीकडे शिकलेली पोरं म्हणतात महाराज हे प्रारब्ध, हे संचित, भाग्य, हे काही नाही हो. उगं काहीतरी तुमच्या संतांनी उगं लिहून ठेवलंय. उगं लिहून ठेवलं नाही. संतांचे शब्द त्रिकाल ज्ञानी आहेत, त्रिकाल ज्ञानी आहेत संत. भूत भविष्य वर्तमान जाणणारे शब्द आहेत. काय होणार आहे पुढं, काय घडणार आहे याचं सुद्धा संतांनी लिहून ठेवलंय. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगा वयासी आले यमाई माझे नाव. हे लिहून ठेवले ना गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये हे लिहून ठेवले सगळं. पुढं काय होणार, पुढं काय घडणार. शुक्रवारचा अभंग काढून बघा. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन होईल. हे लिहून ठेवलंय, सगळं लिहून ठेवलंय. हे सगळं खरं व्हायला लागलंय. म्हणून संतांची पायी हा माझा, संतांनी जे लिहून ठेवलंय ते आता घडायला लागलंय. पुत्र आई रे बैमान दुनिया, 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 आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने. औरत को बहु आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. संतांनी लिहिलेले शब्द आहेत हे, आपल्या तोंडचे नाहीत. आई रे बैमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. आता तेच चालू आहे. साधू संत आपल्या महाराष्ट्रात देव आला, देव पांडुरंग परमात्मा गोकुळी होनी झाला येता. कुठून आला? गोकुळातून आला. कशासाठी आला? आई वडिलाची सेवा बघून. आणि त्याच महाराष्ट्रात आज वृद्धाश्रमाची संख्या रोज वाढायला लागली, रोज रोज. बरं वृद्धाश्रमात कुणाची लेकरं आहेत? कुणाची लेकरं? शेतकऱ्याची नाहीत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, मोठमोठ्या पोस्टवाल्यांची लेकरं आहेत. कशामुळे आहेत? त्याच्या बायका म्हणतात मायबाप नको, सगळं पाहिजे. फ्रीज पाहिजे, हीटर पाहिजे, बर्नर पाहिजे, कपाट पाहिजे, सोफा सेट पाहिजे, फिरायला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सगळं पाहिजे, फक्त मायबाप नको. आता मायबाप नको तर पोरग काय जादूच्या डब्यातून निघालं का बाहेर? किती वाईट दुनिया आली हो. त्या पोरीला तिचे मायबाप पाहिजेत, पण सासू सासरे. साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान. साधू संतांना मानायला लोक तयार नाहीत. विचारा, आज प्रत्येक पोराची मोबाईल चेक करा. प्रत्येक पोराच्या मोबाईलवर कोणा तर साधूची फोटो आहे का महाराज? नाही. कुणाची फोटो आहे? ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, नाहीतर ते क्रिकेट खेळणारे समदे खानत. रात्री मी एका गावाला कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन चालू असताना पकवाजा IPLची मॅच बघला. गावठी पकवाजा होता.
गावाकडं शिकलेला असा मोबाईल लावला पकवा झाला ना असं बघत बघत मी उगाच सहज बघलो. महाराज म्हणलं IPL बघला लोक काय. मी म्हणलं मोठीच TV लावू की तर सगळेच बघतील लोक. तुम्ही कमीत कमी कीर्तनात आलात, तुम्ही मृदंग वाजवत आहात. आपण तरी आज तरुण पिढी एवढी त्या क्रिकेटच्या आहारी गेली महाराज. शाळा आहेत, कॉलेज आहेत, त्याचा अभ्यास राहिला नाही. IPL विराट कोहली कसा होईल, रोहित शर्माचं. अरे बाबा तेही कोट्यावधी रुपये कमवून आलेत. तेही नुसतं 25 सेकंदाची जर जाहिरात केले ना तर ते 25 कोटी कमवतात. आणि आपण ड्रीम 11 खेळा, काय ते जंगली रमी पे आवना महाराज, असल्या गोष्टी आहेत. आता ते काल परवा एक व्हिडिओ आला महाराज, तुम्ही शिकलेले दिसायला लागले माझ्यासमोर. ते व्हिडिओ आलाय आपल्या या बार्शी का सोलापूर भागातला माणूस 19 लाख रुपये घातलाय, जमीन घातलाय, कार घालून टाकला, सगळं भिकारी झाला, रोड भिकारी झाला आता. आणि कशावर घातला सगळं? त्या गेमवर, मोबाईलमधल्या गेमवर. आज आपली तरुण पिढी त्याच्या आहारी गेली बरं का. लेकरायला मोबाईल देऊ लागलो आपण, आपणाला वाटलं लय, पण ते फार घातक आहे सध्या. एवढे पोरं आहारी गेलेत, रात्रभर 12-12 1-1 वाजे कोणा पोरं जागे त्या गेममध्ये आहारी, मेंटली व्हायला लागलेत. आमचा एक पाहुणा तर ते गेम खेळून मेंटल झाला आहे. मेंटल कुठेही बसला की असं बोटं फिरू लागलं, मोबाईल राहावं न राहावं हातामध्ये, एवढे आहारी गेले. अलीकडे मोबाईल एवढं दुखणं अवघड झालं आहे. अलीकडे मुलीसुद्धा बिघडण्याचं कारण मोबाईलच आहे. माफी मागतो, हात जोडून विनंती करतो. या आधुनिकीकरणाच्या खाली ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन हे आहे, ऑनलाईन ते आहे असं म्हणून आपण लेकराच्या हातात मोबाईल देऊ लागला. त्या मोबाईलमध्ये वाईट धंदा करणाऱ्या स्त्रिया ते रील्स बनवतात आणि ते कसलंही रील्स बनवतात. त्याला पैसे मिळतात, त्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, त्याला फॉलोअर्स वाढवायचे आहेत, त्याच्यासाठी ते काही बी करायला लागलेत. आणि आपल्या मुली, आपले छोटे छोटे लेकरं बघायला लागलेत. आम्ही माझं आज 37 वर्ष वय चालू आहे. 12वी पर्यंत आम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं, मी काय म्हणतो 12वी पर्यंत ज्या गोष्टीचं आम्हाला ज्ञान नव्हतं पांचाळ महाराज, ते ज्ञान आज 4थी-5वीच्या लेकराला मोबाईलमध्ये व्हायला लागलं आहे. बरोबर आहे का? चुकलं माझं बोलणं? बरोबर. म्हणून हे मोबाईल एवढं विषारी घातक आहे सध्या. लेकरांना बिघडवण्याचं सूत्र म्हणजे मोबाईल आहे सध्या. म्हणून विश्वासच ठेवायचा असेल ना तर त्या मोबाईलमध्ये नाचणाऱ्या हिरोवर, मोबाईलमध्ये नाचणाऱ्या बायावर विश्वास ठेवू नका. तुमचं कल्याण कोण करणार आहेत? तुमचं कल्याण फक्त संत करतात. म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास. विश्वास ठेवा, भगवान बाबाच्या शब्दावर विश्वास ठेवा, बाळू मामावर विश्वास ठेवा, ज्ञानोबावर विश्वास ठेवा, जोग महाराजावर विश्वास ठेवा, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. संतच तुमचं कल्याण करतात. विश्वास ठेवा. हा, विश्वास ठेवला महाराज. एक तुकोबारायचे टाळकरी होऊन गेले, सुदुंबऱ्याचे महाराज. म्हैस हरवली म्हणून म्हैस शोधत गेले. म्हैस हरवली म्हणून म्हैस शोधत गेले. आता म्हैस शोधायला लागले. ह्या गावला जा, त्या गावला जा, बऱ्याच गावला शोधले, म्हैस काही सापडली नाही. शोधत भामचंद्र डोंगरावर गेले. तुकाराम महाराज असे एकांतामध्ये आपलं भजन करत बसले होते. रामकृष्ण हरी जय जय. वा वा, म्हणा रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. हा म्हणा, लाजू नका. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. वा वा वा. असं भजन करत एकांतात बसलेले होते. आणि हे गेले महाराज. महाराज, ओ महाराज, माझी म्हैस बघितली का हो? महाराज भजनात, महाराज डोळे उघडले बघितले. कोणीतरी बोलतंय. काय झालं हो? पाहुणं बोला. अहो माझी म्हैस बघितली का? अशी शिंगाची आहे, तिचा असं चंद्रकोर आहे, पाठीवर पांढरा आहे, गोंडा काळा आहे, असं ते वर्णन करायला लागला. महाराज म्हणले, बापू इथं का म्हैस बघायला बसलाव का? म्हणले गाव सोडून आला. म्हणले इथं नाही महाराज, माझी 4 दिवस झालं म्हैस हरवली आणि म्हैस गावना चली. इथं आली का? तुम्ही बघितली का? महाराज म्हणले, येड्या, अरे हा नरदेह तुला म्हैस शोधण्यासाठी दिला नाही. हा नरदेह दिला कशासाठी? देव दिला देह भजना गोमाता,
तोया झाला पाटा वादिकेचा देवे दिला देह भजना घुमटा तोया झाला पाटा वादिकेचा तोया झाला पाटा वादिकेचा. अरे हा नरदेह तुला दिला कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला देव पहावया करीवो सायास न धरे हे आस नाशिवंत. अरे देव शोध, देवाचा शोध घे. महाराज म्हणले ते म्हैस ज्यांची हरवली ते बोलले महाराज तुम्ही म्हैसाचं सावडून हे काय सांगायला लागले? अहो महाराज 4 दिवस झालं घरी म्हैस नाही, बायको माझ्यावर रोज गेले की आग पाखड करते, मला म्हैसच शोधावं लागेल महाराज. महाराज म्हणले हा पक्का संसारी आहे, ह्याला देवाचं काही देणं घेणं नाही. जा म्हणले तुझ्या घरी म्हैस तुझी सापडते जा म्हणले, पण लक्षात ठेव जन्मभर म्हैसच करू नको, देव पहावया करीवो सायास. एवढे शब्द सांगितले. घरी गेला, घरी गेल्यावर बायकोला आवाज द्यायला लागला, अगे आपली म्हैस आली का? बाहेरूनच आवाज दिला. बायको म्हणली सकाळी सकाळीच आली की म्हैस? आणि बघतो तर काय खरंच गोठ्यामध्ये म्हैस आहे. अरे बापरे, त्याला चमत्कारच घडला महाराज. तो म्हणला तुकाराम महाराज म्हणले होते जा तुझ्या घरी म्हैस आली जा. ते म्हणले ते डोंगरावर आणि म्हैस माझ्या घरी, त्याला कसं दिसली? बापरे, काहीतरी नवल आहे म्हणले. पण त्या साधूनं एक शब्द सांगितला होता, म्हैस शोधत बसू देव पहावया करीवो सायास. महाराज तेव्हा घर सोडलं आणि तुकाराम महाराजाकडे गेले परत, आणि तुकाराम महाराजांच्या पायाला लागले. तिथून परमार्थातच वेळ घातला. एक दिवस तुकोबारायच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाले. आणि तुकाराम महाराज जे अभंग लिहित होते ना, बोलत होते ना, ते अभंग लिहिण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. मला काय म्हणायचं आहे, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. गोविंद महाराज केंद्रे म्हणून होऊन गेले. गोविंद महाराज केंद्रे आळंदीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गोविंद महाराज केंद्रे. हे गोविंद महाराज म्हणजे बीड भागातले. महाराजांचं शिक्षण झालेलं नव्हतं. महाराज शेतात काम करत होते, लहान वय होतं. पण महाराज आळंदीला पळून आले म्हणे. आळंदीला आल्यावर आता काय महाराज काही आ ई उ ए ऐ ओ आ अम आहा क ख ग घ घ हे काही येत नव्हतं त्यांना. मग त्यांना जवळ घेतलं कुणी? वैद्यबाबाने. आणि वैद्यबाबानं हे सगळं शिकवलं. आणि वैद्यबाबानं सांगितलं रोज आंजान वृक्षाच्या खाली जायचं गोविंदा, फक्त ज्ञानेश्वरीवरून बोटं फिरवायचं. काय करायचं? बोटं फिरवायचं. तुला आपोआप अननसाचं, आ आईचं, क कपाचं, ख खड्डूचं, ग गणपतीचं, घ घर्राचं, च कशाचं, छ छत्रीचं, हे सगळं येऊन जाईल. एवढ्या शब्दावर विश्वास ठेवला महाराज. गोविंद महाराज केंद्रे यांनी असे 108 पारायण केले म्हण बोटं फिरवायची. तर त्या गोविंद महाराज केंद्रेंना पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ झाली. शब्दावर विश्वास ठेवला. कुणाच्या? संतांच्या. आळंदीमध्ये एक आंधळी व्यक्ती आहे. आंधळी व्यक्ती ती फक्त उगं बोट फिरवते, अशी बोट फिरवते. आता ती ब्रेन लिपी आली अलीकडं, पण तेव्हा ब्रेन लिपी नव्हती म्हणे. तर नुसते बोटं फिरवत होते. त्यांनाही नतुसिंग बाबांना सांगितलं म्हणजे नुसतं बोटं फिरवा, काहीच नाही, ज्ञानेश्वरीवर बोटं फिरवा. तर त्या माणसाला सुद्धा अर्ध्याला अधिक ज्ञानेश्वरी पाठ आहे आज. फक्त कुणाची? भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. मग संतांच्या शब्दावर जर विश्वास ठेवला महाराज तर तेच आपलं कल्याण करतात आणि त्यांच्यामुळेच देवाची माझे हित
त्याची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्यांच्यामुळं देव कृपा करील, फक्त कुणामुळं तर संतांच्यामुळं. म्हणून त्याची माझे हित करीते सकळ. तेच आपलं हित करू शकतात. का बाबा? कारण संताकडं सगळ्यात मोठं भांडवल आहे विवेक. विवेक विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. संत तेथे विवेका असणे कीजे. आणि सध्याच्या तरुण पिढीला विवेकच नाही. विवेक शब्दाचा अर्थ काय महाराज? हित काय अहित काय, खरं काय खोटं काय, यालाच विवेक म्हणतात. विवेक नसल्यामुळं आजची पिढी बर्बाद व्हायला लागली. बघा तुम्ही, ते आता स्टिंग नावाचं एक पेय आलं आहे. स्टिंग, जसं आपण थम्सअप कोका कोला पित होतो ना, तसं स्टिंग नावाचं पेय आलं आहे. त्याच्यामध्ये कॅफेन आहे म्हणे, कॅफेन. ते शरीराला एवढं घातक आहे म्हण, अतिघातक आहे. पण ते अलीकडे तरुण पोराला ते माहीतच नाही ते कशात का आहे काय नाही. उगं पितात पोरं. का पितात? शाहरुख खान पितोय म्हणून पितात, विराट कोहली पितोय म्हणून पितात, तेही पितात म्हणून पितात. तुम्ही अलीकडे पोरांचं बघा, एखाद्या दुकानात जर कटिंगला पोरगं गेलं कटिंग करायला, तर पोरगं आपल्या मनानं कटिंग करणार, बापाचं ऐकून बी करणार. त्यानं म्हणतंय विराट कोहली जशी केस ठेवलाय तसे मला केस ठेवायचं आहे, हार्दिक पांड्याची जशी केस आहेत. मग काय करायला लागलेत पोरं? इकडून भादरायला लागलेत, इकडून भादरायला लागलेत, मधीच ऊसाचा फड उभा केल्यागत, काहीतरी वेगळंच. म्हणजे विवेक नाहीच ना. ह्याच्यानं काय फायदा आहे बाबा? अरे बाबांनो, मी तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, साने गुरुजी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा त्यांना कपडे नीट नव्हते, चड्डी फाटकी होती. चड्डी आईकडे गेले, आईला सांगितले, आई चड्डी फाटली का आई? लेकरं हसायला लागले, शाळेतले मित्रमंडळी हसतात. आईनं सांगितलं, बाळा तू उद्यापासून विण करून जात जा. चड्डी फाटली ना, मध्ये घालायचं शर्ट आणि वरून चड्डी बांधायची, दिसणारच नाही काय तुझं शरीर. लक्षात घ्या. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन जर बघितलं तर शाळेत शिकत असताना वर्गात बसू दिलं नाही. वर्गात शाळेच्या बाहेर बसावं लागलं, शाळेच्या बाहेर, वर्गात बसू दिलं नाही. घरी अभ्यास करायला दिवा लावायला तेल नव्हतं घरामध्ये तेल, तर ग्रामपंचायतचे म्युन्सिपाल्टीचे जे खांबा असतात ना विजेचे, त्याच्या खाली बसून अभ्यास केला. ऐका, ज्या लेकराला शाळेत बसू दिलं नाही, आज त्याच लेकराचं प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर नाव आहे, भारताचे संविधान. आहे का नाही दीदी? पुस्तक उघडा, पहिलं पान काढलं की तेच आहे, भारताचे संविधान. आज ऐका, अध्यात्म चालतंय श्रद्धेवर. लक्ष देऊन ऐका, अध्यात्म चालतंय श्रद्धेवर आणि देश चालतो संविधानावर. हा, कोणता एखादा अधिकारी आला मोठा, बंद करा कीर्तन, असं जर म्हणला तर आपण त्याला दंडवू शकतो. संविधानानं आम्हाला भक्ती करायचा अधिकार दिलाय, आपण त्याला सांगू शकतो, बंद करू शकत नाही. म्हणजे देश, मला सांगायचं काय, ज्या आजची तरुण पिढी याचा विचारच करत नाही हो. पैसे नसले, खायला काही पापानं कमी केलं, गाडी घेऊन दिली नाही, मोबाईल घेऊन दिला नाही की लगे पप्पा मी गाव सोडून चाललो, मी घर सोडून चाललो. 1 वाजलंय, माफी मागून सांगतो, तुम्ही संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा, तुम्ही चरित्र महापुरुषांची वाचा. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुका आहे, मिनकी नावाचं गाव आहे. पोरगं उदगीरला शिकायला होतं, गावाकडं आलं, पप्पा मला मोबाईल पाहिजे. बापानं सांगितलं, बापू 4 वर्ष झालं घरात सोयाबीन आहेत. तुम्हाला खरं सांगू का, एवढं कंबरडं मोडलं ना शेतकऱ्याचं ह्या कोरोनाच्या नंतर, तेवढं कंबरडं कधीच मोडलं नाही. उगं 2000 वरून एवढा आहे, उड्या मारला लावा आपण तेवढ्यावरच, पण लय अवघड चाललं महाराज. कोण्याही शेतकऱ्याला विचारा, सोयाबीनला भाव नाही, पिकलं की पिकत नाही, पिकलं तर त्याला भाव नाही, सगळा गोंधळच आहे सावळा. मरायला लागला शेतकरी, मरायला लागला. बापानं समजावून सांगितलं, बापा यावर्षी तुला काय मोबाईल घेऊन देऊ शकत नाही बाळा, 10वी आहे तुझी, तू फक्त अभ्यास कर, मोठा हो, तुला मोबाईल पुन्हा मी घेऊन दे. पोरगं तट केलं महाराज, शाळेला जायना, चलो 4 दिवस घरीच. एका दिवशी बापानं रागानं काहीतरी बोलला असेल किंवा 2 थापडा मारला असेल. सत्य घटना या गादीवर उभा राहून सांगायला लागलो, पेपरला तुम्ही बातमी ऐकली असेल. पोरगं गेलं शेतामध्ये, लिंबाच्या झाडाला फाशी घेतलं हो, 10वीचं लेकरू फाशी घेतलं. बाप पुरा गाव शोधला, दुसऱ्या दिवशी शेतात गेला बघायला, तर शेतात लटकलेलं पोरगं दिसलं. बापानं त्याला खाली उतरिलं आणि त्याच दोरखांडाला आपणाला बांधून घेतलं आणि बाप बी मेला. पोरगं बी मेलं, बाप बी मेलं.
आता शासन आता शासन लाखो रुपये त्या घरी नेऊन वतायला लागले. काय फायदा आहे? आता ह्याच्यामध्ये शासनाची चूक आहे, मला मान्य आहे. एवढी हालात गरिबी आणली शेतकऱ्याची की शेतकऱ्याला साधा मोबाईल घेणं होईना. इथं काल आमदार झालेला माणूस चाकूरला बंगला, लातूरला बंगला, लातूर रोडला बंगला, मुंबईला बंगला, पुण्याला बंगला, त्याच्या पोराकडं गाड्या, त्याच्या बायकोकडं गाड्या, त्याच्याकडं सगळं आहे. मग आता शेतकऱ्याच्या लेकराची काही इच्छा राही ना का? पण ते शासन व्यवस्थाच अशी आहे सध्या की सगळ्यात दुय्यम स्थान, सगळ्यात स्थान खालचं कोणाचं आहे तर सध्या शेतकऱ्याचं आहे. बाकी सगळे झाडू मारणारा शाळेतला चपराशी असतो ना, पिऊन सेवक, त्यालासुद्धा बरं आहे, त्यालासुद्धा पगार जास्त आहे. हाटेलात नोकर करणारा तोसुद्धा खुश आहे. पण शेतकऱ्या एवढा दयनीय अवस्था कुणाची नाही. मला सांगायचं काय, जाऊ द्या. लेकराला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या जीवनात मोबाईल महत्त्वाचा नाही. अरे तुम्ही एवढी शाळा शिका की मोबाईलची कंपनी तुमच्या मागं लागली पाहिजे. मोबाईलची कंपनी, तुम्ही स्वतः मोबाईलची कंपनी टाकू शकता जर ज्ञान मिळवलं तर. म्हणून मोबाईलसाठी, कुठं गाडीसाठी, कुठं कपड्यासाठी आईवडिलांचं अंतकरण दुखवू नका. एवढंच आजच्या या कीर्तनातून घेऊन जावा. मायबाप हो संतांची पायी, हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज सांगतात सर्व भावानं मी त्यांचा दास झालो. का बाबा? कारण त्यांच्या शब्दावर माझा विश्वास आहे. आणि तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. वेळेप्रसंगी संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला. एखादा साधक भागला, शिनला, भागली या मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडे सर्व सुख. बघा तुम्ही, संत एवढे दयाळू, एवढे कृपाळू असतात. महाराज आमच्या जोग महाराज संस्थेमध्ये मारुती बाबा गुरव म्हणून होऊन गेले. एखाद्या विद्यार्थ्याला जर ताप आला, एखाद्या विद्यार्थ्याला संस्थेमध्ये शिकत असताना, तर बाबा स्वतः त्याच्या अंगाला चंदन लावायचे. म्हणे बाबा स्वतः त्याची विचारपूस करायचे. वैद्य बाबासुद्धा, आज आमचे अशोक महाराज पांचाळ गुरुजीसुद्धा, एखादं लेकरू क्लासला येणारं 1-4 दिवस जर नाही आलं तर बाबा त्याला विचारतात, का आला नाहीत तुम्ही, काय अडचण काय? बाबा ताप आली. हो ताप आली का? दवाखान्याला जावा ना. बाबा पैसे नाहीत, हे घ्या पैसे. डॉक्टर महाराज म्हणून नाहीत महाराज, आपले डॉक्टर नारायण महाराज जाधव. मी आळंदीत शिकायला होतो. मला आठवते माझं इथं शर्ट फाटलेला होता. माझे आई वडील वारले आणि आई एकटीच घरी होती. त्यामुळे मी जसं आहे त्याच्यामध्ये भागवायचो. मग शर्ट फाटलेला होता, पाठाला सगळ्यात पाठीमागं बसलो होतो मी. पण ते कसं बघितले काही नाही जाधव महाराज. आणि त्यांनी पाठ संपल्यावर मला बोलवलं, महाराज इकडे या. मी जवळ गेलो. महाराज एक काम करा, माझ्याकडं शर्टाचं कापड आहे, एवढं कापड घ्या आणि कुठेही तुम्ही शिवायला टाका आणि तुम्हाला मी ते शिवणी म्हणजे त्याचे पैसे आणि हे कापड घेऊन जावा. मला आठवतं त्यांनी कापड आणि कापड शिवायचे सुद्धा पैसे दिले होते. एवढे दयाळू असतात, एवढे दयाळू. भागली या मज वाहतील कडिये, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. एखादा साधक भागला, एखादा साधक शिनला परमार्थ करताना त्याला समजावून सांगतात, जवळ आहे, आता जवळ आहे, पंढरपूर लई लांब नाही, जवळ आले, समजावून सांगतात, चल चल हळूहळू चल. अशा प्रकारे ते सांभाळ करतात. आणि म्हणून तुकोबाराज सांगतात, अशा संतांच्या संगतीमध्ये, अशा संतांच्या सहवासामध्ये जर मी राहिलो तर त्यांचे वचनं, त्यांनी जे शब्द सोडले जगामध्ये, ते जे शेष उरलेले शब्द आहेत, उष्टे शब्द आहेत. उष्ट म्हणजे काय? ते जेवता जेवता जे उष्ट राहिलं त्याला म्हणत नाहीत महाराज. त्यांचे जे शब्द आहेत, त्यांचं जे वाङ्मय आहे, मी त्याचं सेवन करीन. अभंगाचं म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी. वचन न मोडी बोली लेते, वचन न मोडी बोली लेते, बोली लेते, बोली लेते. तेजे माझे येता करीते सकळ, तेजे माझे येता करीते
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बरोबर 1 वाजलेला आहे. मायबाप हो, या अभंगाचा अर्थ शब्दशः माझ्या अल्पमतीप्रमाणे अल्पबुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. तुका म्हणे शेष थाप टाका थोडं. तुका म्हणे शेष सेविना आवडी वचन न मोडी बोलिले ते. त्यांनी जे वचन दिले, त्यांनी जे बोललं त्याच्यामध्ये मी बदल करणार नाही. वचन न मोडी बोलिले ते जे बोलले, ते जे सांगितले तसं मी वागण्याचा प्रयत्न करीन असं तुकोबाराय सांगतात. आपण सुद्धा अशा संत महात्म्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा, तेच आपलं कल्याण करू शकतात. त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवा, त्यांच्या संत वाङ्मयाची सेवा करा. म्हणून हात जोडून विनंती करतो, प्रत्येकाने घरात गाथा ठेवा. 100 रुपयाला गाथा आहे, 100 रुपयाला ज्ञानेश्वरी आहे. इथं बसलेल्या मायमावल्यांना हात जोडून विनंती करतो, कुणाकुणाच्या घरी गाथा आहे तेवढा हात वरी करा बरं. गाथा गाथा 1 2 3 4 5 5-6 जणीच्या घरी आहे. बाकींच्या घरी कसं काय ठेवला नाही? मोबाईल आहे का नाही तुमच्या घरी? बाकीच्यांच्या घरी हाय महाराज. 1 नाही महाराज, 4-4 आहेत. 1000 नाही महाराज, 10-10 हजारचे मोबाईल आहेत. पण 100 रुपयाचा गाथा नाही. माफी मागून सांगतो, मला तुमची निंदा करायची नाही, टिंगल करायची नाही. तुम्ही मोबाईल ठेवा, हरकत नाही, पण मोबाईलपेक्षा गाथा घरात ठेवा. का? रोज लेकराला 1 अभंग वाचायला लावा. रोज मुलींना ज्ञानेश्वरीच्या 3 ओव्या वाचायला लावा. 100 रुपयाला ज्ञानेश्वरी, 100 रुपयाला गाथा मिळतो. आणा आणि घरामध्ये ठेवा. कधीतरी लेकरांना त्याचे संस्कार होतील. कधीतरी लेकरांना वाटेल बाबा की तुकोबारायांचे विचार काय आहेत हे समजतील त्यांनासुद्धा. संस्कार तुम्ही बघा, या देशात ब्राह्मण समाज 3% आहे. पण ब्राह्मण समाज जेवढे संस्कार लेकरांना देतो ना, तेवढा बहुजन समाज संस्कार देत नाही. ब्राह्मण समाज संस्काराच्या बाबतीत एवढा बारकावा करतो की लेकरांना इतरत्र फिरूच देत नाही, इतरत्र कुठं जाऊच देत नाही. आमच्या भागामध्ये गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांच्या 7 पिढ्या चालू आहेत. 7 पिढ्या परमार्थ आहे ना. उद्याच काहीतरी गुरुराज महाराजांचं कीर्तन आहे ना. हां, 7 पिढ्यापासून परमार्थ आहे. आपल्या घरात काय, बाप कीर्तनकार आहे, पोरगा बाप भजनाला जातो एकादशीला आणि पोरगा दारू पितो. पोराला माहीतच नाही ना, पोराला काही देणं घेणंच नाही, बाप काय का करणार. लेकराला सुद्धा कळालं पाहिजे की आपण कोणाच्या घराण्यात जन्माला आलो, आपण कुणाचे वंशज आहोत, आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो, हे लक्षात घ्या. एवढीच विनंती करतो. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, घरामध्ये गाथा ठेवा, घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. मुलावर चांगले संस्कार करा, मुलीवर संस्कार चांगले करा. काळाची गरज आहे. एखाद्या वेळेस 4 पैसे कमी कमवू द्या, पण संस्कार महत्त्वाचे. पैसे कमवणं, पैसा तर कोणी कमवायला लागले आताच्या काळात, पण कमवलेले पैसे कसे खर्च करावं आणि कसं पैसे कमवावं याची अक्कल संत वाङ्मय देते. म्हणून त्या संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते नामदेव निवृत्ती मुंढे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकला असेल, एखादा चुकीचा शब्द बाहेर पडला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या गुरुवर्यांच्या चरणाजवळ जे प्राशन केलं ते तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. माझे गुरुवर्य वैष्णववीर बंडा तात्या महाराज कराडकर यांच्या सानिध्यात जेही प्राशन केलं तेही तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. अभंग म्हणायचं आहे ना. माझ्या वडिलाचे मेराचे गादेवा, माझ्या वडिलाचे मेराचे गादेवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणी रचला रवंता केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाल कोना उपवास पारणी रचला रवंता केला भोगवटा आम्हाला गे.
तुकाराम 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 तुकाराम